नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कल सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। आज आपण हाऊ टू यूज लॉग टेबल या सिरीजचं 4th लेक्चर आपण आज इथे डिस्कस करणार आहोत। याआधी आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला 3 व्हिडिओ लेक्चर लॉग टेबल कसा यूज करायचा यावरती अपलोड केलेले आहोत। त्यामध्ये लॉग कसा पाहायचा, अँटी लॉग कसा पाहायचा आणि लॉगच्या मदतीने गुणाकार कसा करायचा हे आपण आधीच्या 3 लेक्चर मध्ये डिस्कस केलं आहोत। तरी ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ 3 लेक्चर पाहिले नसतील तर त्या सर्वांनी आधी ते 3 लेक्चर कव्हर करून नंतर तुम्ही 4th लेक्चर कंटिन्यू करू शकता। तर आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत लक्षात ठेवायचं, लॉगच्या मदतीने डिव्हिजन कसं करायचं, म्हणजे जे काय भागाकार असतो तो कसा करायचा। नॉर्मली जे काय छोटे डिव्हिजन्स असतात ते तुम्हाला येतात, पण ते डेसिमल मध्ये किंवा जास्त नंबर असतील आणि त्यांचं जर डिव्हिजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कसं करणार आणि त्यासाठी लॉग टेबल कसा मदत करतो हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत। मग जसं मल्टिप्लिकेशन साठी रूल आहे लॉग m इंटू n इज इक्वल टू काय असतो, लॉग m प्लस लॉग n। तसं डिव्हिजन साठी रूल आहे लक्षात ठेवा, लॉग m अपॉन n इज इक्वल टू काय असेल, लॉग m मायनस लॉग n। आता ऍक्च्युअल मध्ये लक्षात ठेवायचं, ज्या विद्यार्थ्यांनी मल्टिप्लिकेशनचा व्हिडिओ कव्हर केलेला आहे त्याला या व्हिडिओमध्ये असं अवघड काहीच नाही। ज्या ठिकाणी आपण प्लस साइन यूज करत होतो त्या ठिकाणी आता इथं आपण काय कोणतं साइन यूज करणार आहोत, मायनस साइन आपण इथं यूज करणार आहोत। बाकी सर्व प्रोसेस सेम असेल, कॅरेक्टरिस्टिक पाहायची, लॉग पाहायचा, दोघांची बेरजेच्या ऐवजी वजाबाकी करायची, त्यानंतर आलेले जे काय आन्सर असेल त्याचं अँटीलॉग पाहायचं। ह्या स्टेप्स तुमच्या कशा असतील, सेम असतील। मग आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया। समजा x इज इक्वल टू माझ्याकडे अशी व्हॅल्यू आहे 64.23 डिवायडेड बाय 1.492। आता नॉर्मली तुम्ही जर तुमच्या जर जुन्या पद्धतीने जर हे डिव्हिजन करायला गेलं तर आय डोंट थिंक सो 99% विद्यार्थ्यांना याचा आन्सर ऍक्युरेट येईल। बट जर तुम्हाला याचा ऍक्युरेट आन्सर काढायचा असेल ते पण मिनिमम टाइम मध्ये, तर लक्षात ठेवा तुम्हाला लॉग टेबल यूज करता येणं आवश्यक आहे। मग फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये तुम्हाला माहिती अशाच व्हॅल्यूज असतात, असेच फॉर्म्युले असतात। हे तर मी फक्त तुम्हाला 2 संख्यांचा फक्त भागाकार दिलेला आहे। ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही थर्मोडायनामिक्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक याचे जर तुम्ही न्यूमरिकल्स वगैरे जर सोडवायला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला न्यूमरेटर साइडला 2-3 मल्टिप्लिकेशन दिसतात, डिनॉमिनेटर साइडला 2-3 मल्टिप्लिकेशन दिसतात आणि एकत्र करून तुम्हाला काय करावं लागतं, कॅल्क्युलेट करावं लागतं। मग अशा वेळेस तुम्हाला लॉग टेबलचा 100% यूज होतो। मग आता काय करायचं, आपल्याला सांगितलेल्या नियमाप्रमाणे लॉग x डिव्हिजन म्हणलं की यांची काय करायचं, वजाबाकी। कुणाची, लॉग 64.23 मायनस लॉग 492। व्हॉट नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला त्यानंतर, आधी काय बघायची, कॅरेक्टरिस्टिक कसं पाहायचं। आता तुम्हाला सर्वांना येतं, डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहेत चेक करा, किती आहेत 2, 2 मधून 1 वजा करा 1 पॉइंट, मायनस या ठिकाणी डेसिमल मध्ये किती डिजिट आहेत, डेसिमलच्या अलीकडे 1, 1 मधून 1 वजा करा 0 पॉइंट। मग काय करणार आपण लक्षात ठेवा, पहिले 2 डिजिट कशामध्ये बघायचं, मेन कॉलम मध्ये, तिसरा डिजिट कुठं बघायचं, डिफरन्स कॉलम मध्ये, आणि चौथा डिजिट कुठं बघायचं, मेन डिफरन्स मध्ये। तसंच या ठिकाणी पहिले 2 डिजिट मेन कॉलम मध्ये चेक करा, तिसरा डिजिट डिफरन्स कॉलम मध्ये चेक करा आणि जो काय चौथा डिजिट आहे तो मेन डिफरन्स मध्ये आपण काय करायचा, चेक करायचा। मग आता बघा 64 चा 2 आणि 3 मध्ये मला आपल्याला काय बघायचं, 64 कुठे आहे, 64 या ठिकाणी तुम्ही तुमच्या लॉग टेबल मध्ये बघायचं, कारण लॉग टेबल तुम्हाला तेवढा क्लिअर दिसणार नाही। 64 चा 2 मध्ये डिफरन्स बघा, 64 चा 2 मध्ये 8075। आता 3 मध्ये मेन डिफरन्स बघायचा आहे, 2 मध्ये तुम्ही पाहिला, 3 मध्ये काय बघायचा, मेन डिफरन्स किती आहे, 3 मध्ये मेन डिफरन्स तुमचा 2, या दोघांची काय करा ऍडिशन, 5 आणि 2 7, 7 0 8 म्हणजे किती आलं तुमचं 8077। मग याचं कसं बघणार तुम्ही सांगा आता मला, 14 चा 9 आणि 2 मध्ये, तर या ठिकाणी लक्षात ठेवा हे आहे 14, 14 चा 9 मध्ये बघा किती आहे, 14 चा सगळ्यात शेवटी 9 मध्ये 1732 प्लस त्यानंतर 2 मध्ये मेन डिफरन्स बघा
किती आहे तुमचा 6. 1732 प्लस 6 किती येणार आहे तुमचं 1738. आता मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करायचो, जे काय लॉग पाहिलेले आहेत त्याचे आपण ऍडिशन करायचो. या ठिकाणी काय करणार मग जे डिव्हिजन मध्ये जे काय तुम्ही लॉग पाहिला त्याचे फक्त काय करायचं सबट्रॅक्शन. मग कुणाकुणाची सबट्रॅक्शन करायचे, समजा तुम्हाला सांगितले जर तुम्हाला कुणाला जमत नसेल की बाबा हॉरिझॉन्टल ऍडिशन सबट्रॅक्शन, तर त्याची व्हर्टिकल अरेंजमेंट करा, उभी मांडणी करा आणि उभी मांडणी केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याला कॅल्क्युलेट करू शकता. 0.1738. आता वजाबाकी करा. लक्षात ठेवा लॉग टेबल फक्त तुमचं डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, पॉवर, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, रिसिप्रोकल, अँगल याला इझी करतं. बट लॉग टेबल मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन साठी काहीही नाहीये, त्याच्यामुळे ते तुम्हाला बेसिक आलंच पाहिजे. लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना ऍडिशन सबट्रॅक्शन येत नसेल तर त्यांना लॉग टेबलचा शून्य फायदा होईल. त्याच्यामुळे आधी तुम्ही काय शिकायचं, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ऍडिशन येतं, आता इथं आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन. 17 मधून 8 गेले किती राहिले 9. 7 मधून 4 गेले उरले किती 3. त्यानंतर 10 मधून 7 गेले उरले किती 3. 8 मधून 2 गेले उरले किती 6. 1 मधून 0 गेलं, म्हणजे उत्तर किती आलं यांचं वजाबाकीचं 1.6339. बरोबर आहे. हे कुणाची व्हॅल्यू आहे बाळांनो, लॉग एक्स ची. मग जर तुम्हाला एक्स काढायचं असेल तर याचं काय घ्यायचं लक्षात ठेवा, अँटी लॉग. कारण ज्यावेळेस तुम्हाला हा लॉग काढायचा असेल पलीकडे जाऊन काय होतो अँटी लॉग. आणि अँटी लॉग बघत असताना मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे लॉगचं पेज टर्न करायला विसरायचं नाहीये. मग अँटीलॉग नेहमी कुणाचा बघतात म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अँटीलॉग नेहमी डेसिमलचे जे काय पुढचे नंबर आहेत त्याचा आपण काय बघत असतो अँटीलॉग. सेम लॉग सारखंच असतं, बट 0.63 चा 39 मध्ये चेक करायचा. 0.63 कुठं बघायचं मेन कॉलम मध्ये. त्यानंतर 3 मध्ये बघा किती आहे 4295. किती आहे लक्षात ठेवा 4295. कुणाचा बघितला 0.63 चा 3 मध्ये. नंतर मेन डिफरन्स कुठे चेक करायचं 9 मध्ये, म्हणजे सगळ्यात शेवटी किती आहे 9. मग या दोघांची काय करा ऍडिशन. 9 5 9 1 2 3 आणि 4, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं याचं लक्षात ठेवा. x इज इक्वल टू किती आलं 4304. बर काय करायचं म्हणून सांगितलंय मी तुम्हाला, काय करायचं म्हणून सांगितलंय, 1 नंतर डेसिमल द्यायचं आणि त्यानंतर डेसिमलच्या अलीकड जो काय डिजिट आहे त्याला कशामध्ये लिहायचं 10 टू द पॉवर मध्ये. मग 10 टू द पॉवर 1 म्हणजे किती असेल 10च. मग 10 न जर तुम्ही याला मल्टिप्लाय केला तर किती येणार आहे तुमचं उत्तर. 1 न डेसिमल पुढे सरकेल 43.04. अशा पद्धतीने लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की बघा आता हे तुम्ही बघा, आता हे आपण तुम्हाला सोडवून दाखवत आहोत म्हणून तुम्हाला किती 4-5 मिनिट लागले असतील. बट जर तुम्ही एकदा जर लक्षात ठेवा लॉग टेबलचा यूज करायला शिकलात तर हे असे डिव्हिजन तुम्ही विदिन अ मिनिट करू शकता. तुम्हाला एवढी काय अरेंजमेंट किंवा एवढं काय तुम्हाला डिटेल मध्ये लिहायची गरज नाही. तुम्हाला तुमच्याकडे फक्त लॉग टेबल हवा आणि तुम्ही हे स्टेप्स फॉलो करून काय करू शकता पटकन आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. मग तुम्ही बघू शकता मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्या जुन्या पद्धतीने याचं उत्तर काढा तर तुम्हाला किती वेळ लागेल तुम्हालाही माहित आहे, किंवा बरेच तरी विद्यार्थी सोडून देतील येत नाही म्हणून. आपल्याला फक्त जे टेबल पार्ट आहेत 15-20 डिव्हिजन असेल तर आपण करतो, त्या पलीकडे आपण डिव्हिजन करायला जात नाही. मग अशा वेळेस लॉग टेबलच्या मदतीने तुम्ही काय करू शकता कॅल्क्युलेशन्सला इझी तुम्ही बनवू शकता. आता अजून एक एक्झाम्पल करूया आपण याचं. x इज इक्वल टू बघा 6942.01 डिवायडेड बाय 19.324. हे आपल्याला काय करायचंय कॅल्क्युलेट. चला आता कसं करणार. सुरुवातीला या बाजूला जर लॉग घेतला तर त्या बाजूला पण तुम्हाला काय घ्यावं लागेल लॉग, आणि लॉगचं डिव्हिजन म्हणजे ह्यांच्या लॉगची काय करायची असते सबट्रॅक्शन. म्हणजे काय येणार 6942.01 मायनस लॉग 19.324. मग आता बघा कॅरेक्टरिस्टिक बघायची. कॅरेक्टरिस्टिक आता याच्या डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहे 4. 4 मधून 1 वजा करा 3 पॉइंट.
मायनस याच्या डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहेत? 2. 1 पॉइंट, 2 मधून 1 गेलं 1 पॉइंट. आता बघा इथं 6 अंक दिसतात, तिथं 5 अंक दिसतात. मग तुम्हाला काय सांगितलंय, लॉगचा यूज करत असताना तुम्हाला फक्त 4 डिजिट कामाचे आहेत. म्हणजे हे पहिले 2, हा तिसरा आणि चौथा, हे पहिले 2, हा तिसरा आणि चौथा, पुढच्या डिजिटला काय करायचं, निग्लेक्ट करून टाका. मग काय बघायचं आपल्याला, लॉग. मग लॉगच्या पेज वरती जावा, कुणाचा मेन कॉलम मध्ये किती बघायचं तुम्हाला, 69. 69 चा कशामध्ये बघायचंय तुम्हाला, 4 मध्ये. किती आहे बघा, 8414 प्लस मीन डिफरन्स कुठं मध्ये बघायचं तुम्हाला, 2 मध्ये. मग किती येतं बघा तुमचं, 1. किती आले तुमचं, 1. हा किती आले तुमचं, 1. ऍडिशन करा, किती येतं, 8115. लॉग टेबल बघत असताना व्यवस्थित डिफरन्स कॉलम, डिफरन्स कॉलम, मेन कॉलम व्यवस्थित चेक करायचं. बाय प्रॅक्टिस हे परफेक्ट होऊन जाईल तुम्हाला. मग किती येणार, 8115 मायनस त्यानंतर आता इथं बघा 19चा 19 कुठं आहे, पहिल्या पेज वरती. या ठिकाणी 19चा किती मध्ये, 3 मध्ये. किती आहे, 2856. 19चा 3 मध्ये 2856. आणि मीन डिफरन्स किती मध्ये बघायचंय, 2 मध्ये. किती आहे, 4. दोघांचे ऍडिशन करा, किती येतं बघा, 2860. मग या दोघांची काय करायची आहे, वजाबाकी. आता तुम्हाला सांगितले, जर तुम्हाला हॉरिझॉन्टल सबट्रॅक्शन जमत नसेल तर काय करू शकता, व्हर्टिकल करू शकता. म्हणजे 3.8115 मायनस 1.2860. 5 मधून 0 गेले 5, 11 मधून 6 गेले 5, 11 मधून 9 गेले 2, 8 मधून 3 गेले 5, 3 मधून 1 गेले 2. किती आली वजाबाकी यांची, log x is equal to 2.5255. आता x काढायचं आहे, म्हणजे काय बघायचं, अँटी लॉग. अँटी लॉग बघत असताना आधी काय करणार बाळांनो, आपण लॉग टेबलचं पेज काय करायचं, टर्न करायचं. 0.52 या ठिकाणी अँटी लॉग मी कुणाचा बघितला जातो, डेसिमलच्या पुढच्या नंबरचा. 0.52 चा 5 मध्ये किती आहे बघा, 3350. 3350 प्लस 0.52 चा 5 मध्ये पाहिला 3350. परत मीन डिफरन्स किती मध्ये पाहायचं आहे तुम्हाला, 5 मध्ये. किती आहे तुमचं, 4. मग किती येतं हे लक्षात ठेवा, दोघांचे ऍडिशन केल्यानंतर 3354. 3354. एक नंतर डेसिमल द्यायचं म्हणून सांगितलंय अँटीलॉग पाहिल्यानंतर. आणि डेसिमलच्या अलीकड, दशांश चिन्हाच्या अलीकड जो काय अंक आहे त्याला 10 टू द पॉवर मध्ये जशास तसं लिहायचं. मग x इज इक्वल टू किती आलं, 10 टू द पॉवर 2 म्हणजे सर्वांना माहिती आहे किती असतं, 100. 100 न मल्टिप्लाय केल्यानंतर डेसिमल 2 ने कुठे शिफ्ट होतो, राईट हँड साइडला. म्हणजे किती उत्तर येणार आहे, 335.4. बघा एवढं हार्ड डिव्हिजन तुम्हाला किती इझी होतं. म्हणजे तुम्हाला कुठला टेबल पाठ करायची गरज नाहीये. ओके, फक्त तुम्हाला काय आलं पाहिजे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. मग अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं, काय करू शकता, लॉग टेबलचा यूज करून तुम्ही डिव्हिजन करू शकता. मग तुम्हाला होमवर्क साठी आपण आज 2 एक्झाम्पल देतो. x इज इक्वल टू समजा 9900 डिवायडेड बाय 1.234. आणि त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घ्या, x इज इक्वल टू 3045 डिवायडेड बाय 0.967. ओके, प्रॅक्टिस करा. आता इथं माहिती आहे तुम्हाला बार मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स येतील, ते आपण तुम्हाला जे उद्या मिसलेनियस एक्झाम्पल घेत असताना बारचा काय संबंध असतो किंवा हा असं असेल तर कॅरेक्टरिस्टिक घेताना काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये समजावून सांगू. मग व्हिडिओ आवडला असेल ठरल्याप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कदाचित तुम्ही जरी 11वी 12वी नसाल, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आला असेल तर बरेच असे विद्यार्थी आहेत खेडेगावामध्ये वगैरे ज्यांना क्लासेस नाहीयेत किंवा ज्यांना बाबा आपल्या भाषेमधून कोणी शिकवणार नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत कमीत कमी तुम्ही हा व्हिडिओ काय करू शकता, शेअर करू शकता. जेणेकरून तुम्हाला फिजिक्स तर ऑलमोस्ट 80% न्यूमरिकल्स आहेत,
कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि आपण या युट्यूब चॅनलवरती काय फक्त तुम्हाला काय लॉग बघायला शिकवणार नाहीयेत, तुमचं 11-12चं कम्प्लीट जे काय फिजिक्स आहे ते कम्प्लीट फिजिक्सचे न्यूमरिकल्स तुम्हाला आपण या आपल्या चॅनलवरती सॉल्व्ह करून देणार आहोत, ते पण आपल्या भाषेमध्ये. त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जे काय कुणी आपल्या क्लासेसमध्ये अकॅडमीमध्ये ऑफलाईन शिकत असतील तर त्यांनी सुद्धा रोज एक 15 मिनिट वेळ द्या आणि 15 मिनिट वेळ देऊन तुमचं फिजिक्स तुम्ही इझिली काय करू शकता, परफेक्ट करू शकता. धन्यवाद.